नमस्कार, आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाटा पळी पापड बघणार आहोत। पापड पहा, तळल्यानंतर दुप्पट फुगले आहेत आणि पांढरे शुभ्र झाले आहेत। अशा परफेक्ट पापड बनवण्यासाठी पाण्याचे अचूक प्रमाण, पापडाचे मिश्रण शिजले आहे की नाही कसे ओळखावे, ह्या सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहेत। असे अचूक पापड बनवण्यासाठी रेसिपी स्किप न करता बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। यासाठी मी इथे 1 किलो साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता आणि वाटीच्या प्रमाणाने म्हटलं तर 2 वाटी मी इथे साबुदाणा घेतला आहे। तसेच अर्धा किलो बटाट्याचा किस करून स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून इथे साईडला काढून घेतला आहे। चिली फ्लेक्स घेतले आहे, याऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वाटून घालू शकता। चवीनुसार मीठ घेतले आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात। ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने आता मी इथे 10 वाटी पाणी घेणार आहे। 2 वाटी साबुदाणा भिजत घालण्यापूर्वी याच्या मापाने घेतला होता, त्यामुळे मी 10 वाटी इथे पाणी घालणार आहे। 1 वाटी साबुदाणा घेतला तर 5 वाटी तुम्ही पाणी घाला। मी इथे 2 वाटी घेतल्यामुळे 10 वाटी पाणी घालत आहे। पाणी आपल्याला चांगले उकळून घ्यायचे आहे। पाण्याचे असे योग्य प्रमाण घेतले तर तुमची रेसिपी बिघडणार नाही। इथे 10 वाटी पाणी मी घेतले आहे आणि झाकून ठेवायचे। झाकून ठेवल्याने पाण्याला लवकर उकळी येते। पाहू शकता, पाण्याला खळखळून इथे उकळी आली आहे। याच्यामध्ये लगेचच साबुदाणा घालायचा आहे। साबुदाणा व्यवस्थित घालायचा, कारण पाणी गरम असल्यामुळे ते अंगावर उडू शकते। सर्व साबुदाणा घेतला आहे घालून याच्यामध्ये। आता मिक्स करून घेऊयात। चिली फ्लेक्स टाकूयात। चिली फ्लेक्स टाकल्याने पापडामध्ये कलर खूप छान येतो। मीठ घालायचे आहे। मीठ इथे बेतानेच घालायचे, कारण की मिठाचे प्रमाण चुकले तर पापड वाळल्यानंतर खारट होऊ शकतात। आता हे मिश्रण जास्त दिसत असले तरी ते वाळल्यानंतर मिठाचे प्रमाण जास्त होते, त्याच्यामुळे मीठ हे प्रमाणापेक्षा कमीच घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मिश्रण हे सतत हलवत राहायचे आहे, कारण की ते खाली लागू शकते। जसे जसे हे मिश्रण शिजत जाईल तसे तसे ते घट्ट होईल व साबुदाणा काचेसारखा ट्रान्सपरंट दिसू लागेल। पाहू शकता, हळूहळू मिश्रण आपले हे घट्ट होत आहे। सतत हलवायचे आहे। साबुदाणा ट्रान्सपरंट दिसू लागेल। अर्धा साबुदाणा शिजत आला की त्याच्यामध्ये बटाट्याचा किस घालून घ्यायचा। बटाटाही खूप गाळ शिजवायचा नाही, तोही अर्धा कच्चाच आपल्याला शिजवायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बटाटा साबुदाण्यामध्ये एकजीव करून घेतला आहे आणि चांगले याला शिजवून घ्यायचे आहे ट्रान्सपरंट होऊसपर्यंत। पाहू शकता आपले मिश्रण किती घट्ट झाले आहे। मिश्रण शिजले आहे की नाही कसे ओळखावे, तर एका ताटावरती पळीने पापड घालून घ्यायचे आणि पसरून घ्यायचे। मिश्रण पसरले नाही याचा अर्थ आपले हे मिश्रण व्यवस्थित परफेक्ट तयार झाले आहे। जर ते पापड पसरले तर मिश्रण आणखीन थोडे शिजवावे। इथे मी प्लास्टिकचा कागद अंथरून घेतला आहे आणि पळीने पापड घालून पसरून घेत आहे। एका पापडसाठी एकच पळी इथे मिश्रण इनफ आहे। पापड खूप पातळही करायचे नाहीत आणि खूप जाडही करायचे नाहीत। एक एक करून असे पापड जवळ जवळ घालून घ्यायचे। खूप मोठे पापड घालायचे नाहीत किंवा खूप छोटेही घालायचे नाही। मी सर्व पापड इथे करून घेत आहे। अशा प्रकारे पळीने थोडेसे पसरून घ्यायचे। मी इथे सर्व पापड करून घेतले आहेत। पाहू शकता तुम्ही, बटाट्याचा किस पापडावरती किती छान दिसत आहे आणि चिली फ्लेक्स ही उठून दिसत आहेत। मी इथे सर्व अशा प्रकारे पापड करून घेतले आहेत। तुम्ही असेच पापड करून घ्या आणि 2 दिवस कडकडीत उन्हात याला वाळवून घ्यायचे।
थोडे पापड सुकले की ते पलटी करून दुसरी बाजूही वाळवून घ्यायची आणि 2 दिवस पापड चांगले उन्हामध्ये सुकवून घ्यायचे। पापड इथे वाळवून झाले आहेत। पाहू शकता तुम्ही पापड आपले किती पातळ झाले आहेत आणि किती ट्रान्सपरंट दिसत आहेत। चिली फ्लेक्स टाकल्यामुळे थोडासा तिखटपणा येतो आणि दिसायलाही छान दिसतात। 1 किलो साबुदाण्यामध्ये एवढे पापड आपले तयार होतात। आता आपण तळून बघूयात। कडकडीत तेल तापले की त्यात पापड तळून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही किती दुप्पट आपले पापड फुगले आहेत आणि त्याच्यामध्ये किसलेल्या बटाट्याचा किस सुद्धा किती छान दिसत आहे। पापड आपले खूप खुसखुशीत झाले आहेत। तुम्हीही करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।